प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू शिवसेनेत करणार प्रवेश। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलं तर आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले, बच्चू कडूंनी केलं स्पष्ट। राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेकरता उमेदवारी जाहीर। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत झिशान सिद्दीकींनी दाखल केला उमेदवारी अर्ज। झिशान सिद्दीकींना उमेदवारी मिळाल्यानंतर अमोल मिटकरींची खतखत, माझ्या लढाईचं हेच फळ मिळेल याची तयारी होती तर दादांसाठी हजारो पदं सोडण्यास तयार। अमोल मिटकरींच्या पोस्टमुळे नाराजीच्या चर्चांना उधाण। काँग्रेसनं मोठं व्हिजन ठेवावं तर विधान परिषदेसह अन्य काही पदांसाठी प्रादेशिक पातळीवर मित्रपक्षांशी संघर्ष नको। काँग्रेसच्या मनात नेहमीच शंका असतात। उमेदवारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या भूमिकेवरून राऊतांचा टोला। मुंबईतील पायधुनी विषबाधा प्रकरणात 3 दिवस उलटूनही एकही अहवाल अद्याप समोर आला नाही। FDA आणि FSL कडूनही अहवालात दिरंगाई का? शवविच्छेदन अहवाल सुद्धा नाही असं का? अनेक सवाल। नागपुरामध्ये संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिर परिसरात रेडिएशनची धमकी। नागपूर पोलीस आयुक्तांना आलेल्या निनावी पत्राद्वारे दावा। मध्य प्रदेशातल्या धारमध्ये व्हॅन उलटून भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी। पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख। हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात भरधाव कारचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट दरीत कोसळली। भीषण अपघाताचा कारमधील 4घांचा मृत्यू। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात काही महत्त्वाच्या घडामोडींनी करणार आहोत। शिवसेना उबाठाकडून विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। दानवे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दानवेंनी मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं। दानवेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेस नाराज झालेली आहे। उद्धव ठाकरे यांना जर उमेदवारी मिळाली असती तर काँग्रेसला ते मान्य होतं, मात्र अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चा आहेत। दानवे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्याआधी त्यांनी महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे। 3 वाजता अर्ज भरण्याची शेवटची वेळ आहे, त्यामुळे 3 वाजायच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे अंबादास दानवे यांना। आता काँग्रेस अजून एक उमेदवार देतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। 3 वाजता अनेक गोष्टी स्पष्ट होणार आहेत। विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे। संख्याबळानुसार महाविकास आघाडी विधान परिषदेवर एक उमेदवार निवडून आणू शकतं। नेमक्या याच मुद्द्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे। त्याचं घडलंय असं की ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंचं नाव विधान परिषदेकरता आदित्य ठाकरेंनी घोषित करून टाकलं। दानवेंच्या नावाची घोषणा होताच काँग्रेस नेत्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली। ठाकरेंच्या शिवसेनेनं आम्हाला याची कल्पना दिली नव्हती असं विजय वडेट्टीवार म्हणाले। तर हर्षवर्धन सपकाळ यांनी विधान परिषदेत उमेदवार देणार आहोत असं म्हटलेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा करणार आहेत असं कळतंय। उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानं आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जात आहे। आताही त्यांनी विधान परिषदेचं जर उद्धव ठाकरे असतील तर कॉम्प्रोमाइज करून त्यांनी स्टेटमेंट दिलं, परंतु शिवसेना उबाठानं अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे। आता काँग्रेसकडून विधान परिषदेकरता उमेदवार दिला जाण्याची तयारी सुरू आहे। यावर खासदार संजय राऊतांनी काँग्रेसला टोला हाणला। काँग्रेसच्या मनात नेहमीच शंका येत असतात, काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांचा हक्क डावलू नये।
प्रादेशिक पातळीवर मित्रपक्षांशी संघर्ष करू नये अशी भूमिका राऊतांनी घेतली. काँग्रेसशी चर्चेतून मार्ग काढू अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. राष्ट्रीय पातळीवर आम्ही काँग्रेसच्या पाठीशी असल्याचं राऊतांनी सांगितलं. हा एक प्रश्न कायम ते प्रत्येक वेळेला त्यांच्या काँग्रेसच्या मनामध्ये काही शंका असतात. राज्यसभेच्या वेळेलाही शरद पवारांच्या नावाविषयी त्यांच्या मनात संभ्रम होता, पण शरद पवार साहेबांना पाठिंबा देण्याचा पहिला निर्णय काँग्रेसने जाहीर केला. ते ठपका आमच्यावर ठेवतात. शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल. आता शिवसेनेला आहे, मागची निवडणूक राज्यसभेची पवार साहेबांना गेली, पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते. त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत मोठं विजन ठेवा. आम्हाला या देशाचं नेतृत्व परिवर्तन करायचं आहे आणि ते काँग्रेसच्या नेतृत्वाखाली करायचं आहे. काँग्रेसचा प्रधानमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची भूमिका आहे. अशा वेळेला विधान परिषद एखाद्या राज्यातली किंवा अन्य काही पदांसाठी आपल्या मित्र पक्षांशी संघर्ष होऊ नये ही आमची भूमिका आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची भूमिका आहे. कदाचित ती महाराष्ट्रातल्या नेत्यांची भूमिका असेल काँग्रेसच्या. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. मुंबईतल्या गांधी भवन इथं ही बैठक सुरू आहे. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधानसभा विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद नेते सतीश पाटील उपस्थित आहेत. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. अत्यंत महत्त्वाची ही बैठक म्हणायला हवी, कारण या बैठकीमध्ये काँग्रेस ठरवणार आहे की उमेदवार द्यायचा का नाही द्यायचा. जर काँग्रेसनं उमेदवार दिला तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. एकूण जागा 9 आहेत आणि त्या 9 जागांबाबत सर्वाधिक जागा या भाजपकडे आहेत 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 1, शिवसेनेकडे 1 आणि आता जर उद्धव ठाकरे यांच्याकडून दानवे उभे राहत असतील तर काँग्रेसने उमेदवार द्यावा का